आजच्या मन्नासाठी स्तोत्र 40 आणि वचन 1. आजच्या मन्नासाठी नीतिसूत्राचं पुस्तक याचा 23वा अध्याय आणि वचन 18. हे 2 वचन जे आहेत पालखीबाई आपल्यासाठी वाचतील. स्तोत्र 40 आणि वचन 1. आजच्या मन्नासाठी हे वचन आपण ऐकूया. आणि नीतिसूत्र 23 अध्याय आणि वचन 18. मी धीर धरून परमेश्वराची वाट पाहिली. तेव्हा त्याने माझ्याकडे वळून माझा धावा माझी ऐकला, प्रार्थना ऐकली, माझा धावा ऐकला, माझी विनवणी ऐकली, माझ्या प्रार्थनेचं उत्तर दिलं. आमेन. नीतिसूत्र 23 आणि वचन 18. कारण पारितोषिक निश्चय मिळणार. तुझी आशा किंवा तुझी आशा ही मावळणार नाही, तुझी आशा नष्ट होणार नाही. किती लोक देवाच्या 2 वचनासाठी टाळ्या वाजवून देवाला धन्यवाद देतील, आमेन म्हणतील आणि स्वर्गामध्ये देवाला गौरव मिळेल. बोलो येशू मसीह की. पुढील काही वेळ मी आपल्याशी धीर धरून केलेल्या प्रार्थनेबद्दल बोलणार. पुढील काही वेळ मी आपल्याशी चिकाटीची प्रार्थना करत आहे आणि उत्तराची वाट पाहण्याची प्रार्थना, यावर आपल्याशी बोलणार आहे. आपण ज्या सीझन मध्ये आलो, हे जे दिवस आहेत, हे दिवस, या दिवसांना उपवास प्रार्थनेचे दिवस म्हणतात. या दिवसामध्ये जागतिक लेवलला जगभरातल्या मंडळ्या मॅक्झिमम, एका दुःखा जर सोडल्या, मॅक्झिमम मंडळ्या या दिवसांमध्ये 40 दिवसाची उपवास करतात. आपल्यापैकी अनेक जण उपवास करत असतील. आणि फक्त उपवास करतात असं नाही, तर या दिवसामध्ये बायबल वाचतील, या दिवसामध्ये प्रार्थना होतील, या दिवसामध्ये पवित्र जीवन जगतील, या दिवसामध्ये देवाच्या सहवासात जातील, प्रभूचा शोध घेतील, त्याच्या समागमे चालतील आणि जास्तीत जास्त देव बाप्पाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतील. कारण हे जे दिवस आहेत याला उपवास काळ, उपवास समय, लेंथ समय अशा प्रकारचं म्हणतात. हा जो लेंथ आहे हा इतका महत्वाचा आहे की या लेंथ मध्ये आम्हाला पाहायला मिळतं की लोक 40 दिवसाचे उपवास करतात. हे उपवास मागच्या बुधवारी सुरू झाले, ज्याला आपण राखेचा बुधवार म्हणतो. आणि आम्हाला पाहायला मिळते राखेच्या बुधवारच्या दिवशी सर्व मंडळ्या चर्चमध्ये एकत्र येतात. तिथे विशिष्ट प्रकारची भक्ती होते आणि ही भक्ती होत असताना त्या ठिकाणी या उपवास प्रार्थनेचं महत्व, या उपवास प्रार्थनेच्या मागचा जो उद्देश आहे आणि या उपवास प्रार्थना का महत्वाची आहे याचं शिक्षण जास्तीत जास्त चर्च मध्ये दिलं जातं. आपणही बुधवारी या ठिकाणी जमलो होतो आणि आपल्याला मी डिटेल शिक्षण दिलं. आठवतंय का? यस, डिटेल मध्ये शिक्षण होतं की लेंथ म्हणजे काय. हा लेंथ जो आहे आम्हाला पाहायला मिळतं, हा लेंथ इंग्लिश शब्द आहे, जुना इंग्लिश शब्द आहे आणि लेंथचा अर्थ होतो स्प्रिंग टाइम. स्प्रिंग टाइम म्हणजे वसंत ऋतू. आणि आम्हाला पाहायला मिळतं की हा जो वसंत ऋतू आहे, या वसंत ऋतूमध्ये सीझन सुरू होतं. या दिवसांमध्ये आम्ही पाहतो वसंत ऋतूमध्ये जागतिक मंडळी 40 दिवस उपवास प्रार्थना करते, प्रार्थनेत जोर देते, उपवासात जोर देते. आणि हा जो समय आहे, हे जे सीझन आहे, या सीझनला प्रार्थनेचं सीझन म्हटलं जातं, उपवासाचं सीझन म्हटलं जातं. आता लेंथ बद्दल, उपवास प्रार्थनेबद्दल मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये आपण अजून संदेश ऐकणार आहोत. आणखीन डिटेल आपल्याला मी त्याबद्दल बोलणार आहे. त्याच्याबद्दल अजून आणखी जेवढी जास्त आपल्याला देवाच्या वचनातून शिकवण घेता येईल तेवढं शिक्षण घेऊ, तेवढी शिकवण घेऊ आणि उपवास प्रार्थना करण्यासाठी आपण मजबूत होऊ. या
काळामध्ये उपवास प्रार्थना होत असताना, या काळामध्ये उपवास प्रार्थना करत असताना आज मला आपल्याशी धीर धरून केलेल्या प्रार्थना, धीर ठेवून केलेल्या प्रार्थना, आमच्या प्रार्थना ऐकल्या गेल्या नाहीत म्हणून विलंब लागला त्यावेळेस करायच्या प्रार्थना, प्रार्थना करत असताना उत्तर मिळत नाही त्या उत्तरात ठेवायची चिकाटी, याबद्दल आपल्याशी बोलू द्या. मी आपल्याला मागे सांगितलं ना, परत सांगतो की आम्ही आमच्या जीवनामध्ये ज्यावेळेस आम्हाला ख्रिस्ताची ओळख होती, ज्यावेळेस आम्ही ख्रिस्ताकडे येतो, ज्यावेळेस आम्ही येशू ख्रिस्ताचा स्वीकार करतो आणि येशू ख्रिस्तामध्ये आम्ही वाढत असतो, आम्हाला पहिली गोष्ट जी मंडळीतून पालकाकडून शिकवल्या जाते ती ही असते की आता तुम्ही प्रार्थना करायला शिकले पाहिजे. किंवा आम्हाला वाटतं की आता मी प्रभूमध्ये आलोय, पण मी प्रभूशी प्रार्थना कशी करू, मला प्रार्थनेत वाढायचंय, मला पण प्रार्थना करायची. आपल्या आजूची बहीण खूप चांगली प्रार्थना करत असते, आपल्या बाजूचा भाऊ खूप छान प्रार्थना करत असतो, वैयक्तिक त्याच्या प्रार्थना छान असतात, कौटुंबिक त्यांच्या प्रार्थना छान असतात, चर्चमध्ये संधी मिळाल्यावर प्रार्थना छान असतात, आपले जे पालक साहेब असतात, चर्चमधले जे लीडर्स असतात त्यांच्या प्रार्थना छान असतात. आणि जसं आपण नवीन देवाचा असतो आपण ते ऐकत असतो, पण आपल्याला कळत नसतं नेमकं काय करायचंय. आणि मग आपल्याला त्या ठिकाणी देवाच्या वाचनात शिक्षण दिलं जातं की प्रार्थना म्हणजे दुसरं तिसरं काही नाही, प्रार्थना करणं म्हणजे फार मोठा दबाव घेणं नाहीये. पालखीमध्ये खूप सांगत होत, सुंदर सांगत होत्या की प्रार्थना ही कॉमन आहे, पण तिचा इफेक्ट जो आहे तो अनकॉमन आहे. प्रार्थना एकदम कॉमन आहे, जसं मी तुमच्याशी बोलतोय आणि जसं तुम्ही माझ्याशी बोलताय, याच प्रकारे देवाच्या मुलांनी देवाशी बोलायचं असतो आणि देव त्यांच्याशी बोलत असतो. आमेन. प्रार्थना इतकी सुंदर आहे, इतकी सोपी आहे की तिच्याबद्दल फार प्रेशर जो आहे तो घेता कामा नये. आणि आम्हाला पाहायला मिळतं की देवाचे सेवक सांगतात, मी अनेकदा जेव्हा मला प्रार्थनेवर बोलायची संधी मिळते आणि आजही परत सांगतो, प्रार्थना म्हणजे काय किंवा प्रार्थनेमध्ये नेमकं काय करायचंय, काही दुसरं तिसरं करू नका. प्रार्थनेमध्ये जसा एक मित्र आपल्या दुसऱ्या मित्राकडे मन मोकळं करतो, जशी पत्नी आपल्या नवऱ्या बरोबर आपलं मन मोकळं करते, जसा पती आपल्या नवरी बरोबर किंवा आपल्या बायकोवर आपलं मन मोकळं करतो, त्याच प्रकारे देवाच्या उपस्थितीत गेल्यानंतर सगळं विसरून जाणं आणि देवाशी आपलं मन मोकळं करणं, मित्रासारखी बातचीत करणं, माझ्या सर्वस्व असलेल्या देवाशी बोलणं म्हणजे प्रार्थना करणं. किती लोक आमेन म्हणतील. आणि ज्यावेळेस या प्रार्थना आम्ही करू लागतो, आम्हाला इंटरेस्ट येतो, आम्हाला उत्साह येतो, आम्ही देवाशी गप्पा मारायला सुरू करतो. सुरुवातीच्या प्रार्थना तुम्ही आठवा, एकदम जो सुरुवातीचा काळ असतो, आम्हाला कळत नाही काय प्रार्थना करावे, पण आम्ही गप्पा मारत असतो. आम्ही इथपर्यंत गप्पा मारतो की प्रभू आता मी बाहेर चाललोय, तू पण माझ्या बरोबर चल. प्रभू आता मी भाजी करत आहे, जळते का काय मला जमत नाही, तोच काहीतरी मदत कर. या नॉर्मल प्रार्थना आपल्या त्या ठिकाणी असतात. आम्ही देवाकडे फक्त मागत असतो आणि नॉर्मल गोष्टी पण आम्ही बोलतो. आम्ही बोलता बोलून जातो की प्रभू हे माझ्यावर रुसलेत, आता तूच त्यांना बोलायला लावणार. आम्ही इतकं कॉमन प्रभूशी बोलायला सुरू करतो. मी अनेक उदाहरणं देईल किती कॉमनली आपण बोलत असतो, किती कॉमनली आपण प्रभूशी बातचीत करत असतो. आणि दॅट्स द स्पिरिट. प्रार्थनेत तोच स्पिरिट असला पाहिजे, तो कधी तुटू देऊ नका. आणि ज्यावेळेस आम्ही प्रार्थना करत असतो, आम्ही प्रार्थनेत वाढत असतो, प्रार्थनेत आम्ही वचनं वापरतो, प्रार्थनेमध्ये आम्ही उदाहरणं वापरतो. काल आम्ही याच ठिकाणी जवळजवळ 1 तासभर प्रार्थना करत होतो. काही लोक रडून सगळे अश्रू ढाळत होते आणि मला देवाचा आत्मा लीड करत होता की मी प्रार्थना करावी. आणि मी प्रार्थना सुरू केली, पण मला प्रार्थनाच करता आली नाही.
जी मी नॉर्मली प्रार्थना करतो ती प्रार्थना माझ्या मुखात नव्हती. पवित्र आत्मा मला लीड करत होता. आणि काल या ठिकाणी आम्ही जी प्रार्थना केली त्या प्रार्थनेमध्ये फक्त ज्या ज्या गोष्टी बायबलमध्ये घडल्यात आणि प्रार्थनेद्वारे काय काय गोष्टी घडल्या, प्रार्थना काय करू शकते, देव मला त्या प्रकारे प्रार्थना करायला लावत होता. आणि सगळे रडत होते, मी पण रडत होतो. आणि प्रार्थनेचं सामर्थ्य उतरून आलेलं. प्रार्थना जी आहे, प्रार्थना म्हणजे काय किंवा प्रार्थना कशी करावी, यामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की आम्ही प्रभूकडे मन मोकळं करतो, प्रार्थना करतो. आणि देवाला धन्यवाद असतो की आम्ही समजा कल्पना करा, आम्ही एका चांगल्या स्थळासाठी प्रार्थना केली. सुरुवातीचा काळ लगेच स्थळ मिळतं, आम्ही विश्वासात वाढतो. हो, देवाने माझी प्रार्थना ऐकली आणि मला ही सुंदर बायको मिळाली. किती लोक आमेन म्हणतील? ज्यांना बायका मिळाल्या ते तरी आमेन म्हणा. आणि ज्यांना मिळाले ते अजून मोठं आमेन म्हणा, कारण प्रभू प्रार्थना ऐकणार आहे. ज्यांना अजून नवरे मिळाले नाही, प्रभू विश्वास ठेवा, प्रभू प्रार्थना ऐकणार आहे. कधी कधी लाईट गेलेली असते, आम्ही नवीन विश्वासात असतो. लाईट गेली काय कळत नाही, म्हणतो येशू आता लाईट गेलेली, 10 मिनिटात लाईट आली पाहिजे. माझा अनुभव सांगतोय मी तुम्हाला. आणि प्रार्थना करत असतो, 10 मिनिटात डोळे उघडतो तर लाईट आलेली असते, लाईट लागलेली असते. ओ, प्रभूने माझी प्रार्थना ऐकली, लाईट आली, अजून प्रार्थना करूशी वाटते. बोला येशू मसीह की. प्रार्थनेतले अनुभव आहेत, प्रार्थनेतले आमचे एक्सपिरियन्स आहेत की आम्ही सहज प्रार्थना करत असतो आणि देव आमच्या प्रार्थना ऐकत असतो. आणि आम्हाला प्रार्थना करण्याची मजा वाढते, उत्साह वाढते. आम्ही प्रार्थना करू लागतो आणि आमच्या प्रार्थनेची पातळी वाढते, विश्वासाची पातळी वाढते आणि मागण्या करण्याची पण पातळी वाढते. आणि मग आम्ही मोठ्या मोठ्या गोष्टी देवाला मागू लागतो, मोठे मोठे विषय प्रभू समोर ठेवू लागतो. आणि जसे मोठे विषय आम्ही प्रभू समोर ठेवतो, उशीर लागायला सुरू होतो. त्या प्रार्थनेचे उत्तर मिळायला उशीर लागतो. आणि त्यात आम्ही मानव प्राणी, आम्हाला धीर नसतो, आम्हाला पटकन शिजलेलं पाहिजे. आहारावर ठेवलेलं सुद्धा आम्हाला आवडते, थोडंफार कच्च चालेल, पटकन समोर येऊ द्या. आणि प्रार्थनेमध्ये ज्यावेळेस आम्ही या विशिष्ट गोष्टी घेऊन जातो, या विशिष्ट विनवण्या घेऊन जातो आणि त्याला ऐकायला उशीर लागतो. मी हे नाही म्हणत प्रार्थना ऐकल्या जात नाही. मी मागील 1 महिन्यापासून आपल्याला प्रार्थनेवर जास्तीत जास्त देवाच्या आत्म्यातून शिक्षण देत आहे की ज्यावेळेस तुम्ही देवाकडून मिळालेल्या प्रेरणा, देवाकडून मिळालेले अभिवचन आणि बायबलमध्ये सांगितलेल्या प्रार्थना त्या पद्धतीने प्रार्थना करत असता, कितीही उशीर लागो परंतु देव तुमच्या प्रार्थना ऐकणार. किती लोक आमेन म्हणतील? किती लोक मोठ्याने आमेन म्हणतील? किती लोक आपले 1 हात वर करून आमेन म्हणतील? किती लोक आपले 2 हात वर करून आमेन म्हणतील? आमचा देव हा प्रार्थना ऐकणार आहे. प्रार्थना लेट होऊ शकते पण डिलीट होत नाही. प्रेयर कॅन बी लेट बट नॉट बी डिलेट. आणि म्हणून उशीर लागायला लागतो. आणि अनेक जण त्या ठिकाणी गटंगळ्या खातात, अनेक जण त्या ठिकाणी निराश होतात आणि प्रार्थना करणं ते थांबवतात. आणि प्रार्थना करायचा जो रस, जी मजा, जो इंटरेस्ट असतो तो कमी 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 होतो. आणि काही लोक तर अशा आहेत, काही लोक तर अशा जीवनातून जातात की ते प्रार्थनाच करणं बंद करून टाकतात, ते देवाचं वचन वाचणंच बंद करून टाकतात आणि देवाचा सहवास सोडून देतात. चर्चला येणं बंद करतात. माझा आजार बरा झाला नाही, मी काय करू चर्चला येऊ? घरात वादळच वादळ आहे, माझी प्रार्थना ऐकली गेली नाही, मी काय करू? उपवास धरून मी काय करू? बायबल वाचून मी काय करू? प्रार्थना करू? घरातलं व्यसनच निघून गेलेलं नाहीये, किती काळ अजून प्रार्थना करू? माझ्या बाजूने न्याय मिळत नाहीये, इतक्या प्रार्थना केल्या, अजून किती काळ प्रार्थना करू? एवढ्या प्रार्थना केल्या, एवढे उपवास केले, तरी मी निराशेमध्ये, तरी माझी जीवनात समस्या आहे. आता
किती अजून प्रार्थना करू. या प्रकारचा माहोल आपल्या अवतीभोवती तयार होतो आणि आम्हाला समजत नाही या परिस्थितीमध्ये काय करावं. आज देवाचा दास या नात्याने देवाच्या वचनातून फक्त जाहीर करू देऊ नका, मला ही भविष्यवाणी करू द्या, मला हे प्रॉफिटिकली डिक्लेअर करू द्या. तुझी आशा नष्ट होणार नाही, पारितोषिक निश्चय मिळणार, तुझ्या प्रार्थना ऐकल्या जाणार आहे, तुझ्या कानावर शब्द पडणार आहे, धीराच्या प्रार्थना ऐकल्या जाणार, उशीर झालेल्या प्रार्थना ऐकल्या जाणार, ओ काळ लागलेल्या प्रार्थना ऐकल्या जाणार. माझा देव हा आपली प्रार्थना ऐकणार देव आहे. प्रिय बहिणी, प्रिय भावा, तुझी प्रार्थना ऐकली जाणार. हा संदेश तुमच्याकडे येत असताना एक उकळी आपल्या हृदयात फुटू द्या. हा संदेश आपल्याकडे येत असताना ती लगन, ती तहान आणि ती भूक लागू द्या की कधी एकदा मी प्रभूकडे परत जाईल, कधी एकदा मी गुढीवर जाईल. किती लोक आमेन म्हणतील. कधी मी एकदा देवाचं वचन वाचेल, कधी एकदा मी पश्चाताप करेल, कधी पुन्हा एकदा मी चर्च मध्ये येईल, परत पुन्हा कधी एकदा मी त्या आरोग्यासाठी प्रार्थना करेल, ते व्यसन निघून जाऊ म्हणून प्रार्थना करेल, तुटलेला संसार जोडले जाऊ म्हणून प्रार्थना करेल, देवाने माझा उपयोग करा म्हणून प्रार्थना करेल. पुन्हा परत एकदा कधी, आणि मी जाहीर करतो आताच ते तुम्ही सुरू करावं. हा संदेश चालू असताना ते तुम्ही सुरू करावं. तुमच्या हृदयात उतरून तुमच्यावर तो अभिषेक येऊ. माझ्या बहिणी, तुला देवाने निवडलंय देवाशी गप्पा मारण्यासाठी. माझ्या भावा, देवाने तुला निवडलंय तुझे सगळे कष्ट त्याच्यावर टाकण्यासाठी, तुझं दुःख त्याला सांगण्यासाठी, तुझा आनंद त्याला सांगण्यासाठी, तुझ्या समस्या त्याला सांगण्यासाठी, त्याच्यापासून दूर जाण्यासाठी नाही, त्याला सोडून देण्यासाठी नाही. आणि मग निराशाच्या पिरियड मध्ये लक्षात ठेवा की धीर धरा, वाट पहा, तुमच्या प्रार्थना ऑन द वे आहे. I said your prayer is on the way. तुमच्या प्रार्थनेचे उत्तर ऑन द वे आहेत. येणारा काळ तुमच्या सणाचा काळ असणार आहे, येणारा काळ तुमच्या सेलिब्रेशनचा काळ असणार आहे, येणारा काळ तुमच्या उत्साहाचा काळ असणार आहे, येणारा काळ तुमच्या नाचण्याचा काळ असणार आहे, येणारा काळ तुमचा उड्या मारण्याचा काळ असणार आहे, येणारा काळ तुमचा जय जयकार करण्याचा काळ असणार आहे. आणि हा दुसरा तिसरा कशाचा नसून प्रार्थनेचे उत्तर मिळण्याचा काळ असणार आहे. प्रार्थनेचा सण आपण साजरा करणार आहोत. तुमच्या प्रार्थना ऐकल्या जाणार, तुमची आशा नष्ट होणार नाही. किती लोक आमेन म्हणून देवाला धन्यवाद देतील. बोलो येशू मसीह की जय. संकटात धीर उत्पन्न होतो, धीरातून शील उत्पन्न होतो, शिलातून आशा उत्पन्न होते. आणि आशेला आपलं काम करू द्या, आशेला आपलं काम करू द्या. वेळ लागलाय याचा अर्थ हा नाही की प्रभू तुमच्यावर खूप नाराज आहे. काही पालक, मी सन्मानपूर्वक बोलतो, ते लोकांना एवढं घाबरून देतील प्रार्थना म्हटल्यावर, ते लोकांना एवढं प्रेशराईज करतील, तुझी प्रार्थना कधीच ऐकल्या जाणार, तुझ्या प्रार्थनेचं कधीच उत्तर मिळणार, तू फार पापी व्यक्ती आहेस, देव तुझ्यावर फार रागवलेला आहे आणि नरकात तुझी जागा फिक्स आहे. या प्रकारचं माहोल तयार होतं आणि उरली सुरली आशा पण नष्ट होते. देव तर नष्ट होत येत नाही, कधी कधी सेवकाकडून आशा नष्ट होऊन जाते. इवन जेव्हा त्यांना प्रार्थना करायची संधी मिळते, प्रार्थनेमध्ये हा खूप पापी, ही खूप पापी आहे. कधीच देवाच्या कुठल्या मुलाला मुलीला प्रार्थना करायचं पापी म्हणू नका. किती लोक आमेन म्हणतील. देवाच्या नजरेत कधीच कोणी पापी नाही. हो, पाप झाला असेल, पाप झाले असेल, पण जेव्हा तुम्ही देवाकडे परत आले आणि म्हणता देवा मी चुकलो, माझ्याकडून पाप झालं, मला क्षमा कर, देवाने तुम्हाला कधीच क्षमा केलेली आहे. तुम्ही कधीच फॉरगिव्हन झालेले आहे, तुमचं कोणतंच पाप जमेस धरल्या गेलेलं नाही. आणि जेव्हा तुम्ही या विचारून देवाकडे येत आहे, त्या क्षणी तुमची प्रार्थना ऐकल्या जाणार आहे, तुमच्या प्रार्थनेची उत्तर मिळणार आहे. आणि प्रार्थना करताना कोण काय सांगतंय याचं त्याचं ऐकू नका. तुमच्या प्रार्थना ऐकल्या जाणार. तुम्ही व्यसनातून बाहेर येणार, तुम्ही शापातून बाहेर येणार, तुम्ही दुःखातून बाहेर येणार, तुम्ही आजारातून बाहेर येणार, तुम्ही निराशेतून बाहेर येणार, तुम्ही त्रासातून बाहेर येणार, दुरात्मे निघून जाणार, डॉक्टरचे रिपोर्ट बदलणार. येणारा काळ हा उत्साहाचा काळ असणार आहे.
Amen. Amen. थँक यू जीसस. प्रभूचा आत्मा मंडळीत काम करत आहे. Amen. प्रभूचा आत्मा आपल्या जीवनात काम करत आहे. Yes. Amen. आणि देवाचा आत्मा आपल्याला प्रार्थना करण्यासाठी सस्टेन आणि स्ट्रेंथन करत आहे, Hallelujah. शक्ती देत आहे. धीराला आपलं काम करू द्या, तुमची आशा नष्ट होणार नाही. या उठून आपल्या पायावर उभं राहूया प्रार्थनेच्या आत्म्यामध्ये. हे जे गीत आहे, प्रार्थना करत असताना, प्रार्थनेचं उत्तर मिळालं नाही तरी प्रार्थना करत असताना, प्रार्थना ऐकण्यात उशीर लागलाय तरी प्रार्थना करत असताना, परिस्थिती बदलली नाही तरी प्रार्थना करत असताना, निराशेतून जात आहात तरी प्रार्थना करत असताना, आजारातून जातात तरी प्रार्थना करत असताना, व्यसनातून जातात तरी प्रार्थना करत असताना, जीवनात सगळं संपलंय काही दिसत नाही, धीर धरून आशा बाळगून प्रार्थना करत असताना हे गीत आपल्याला उत्तेजन. Amen. संदेश सुरू झालेला आहे, आपल्याला अजून भरपूर संदेश ऐकायचा आहे. माझी इच्छा आहे की ही निराशा निघून जावी. देवाच्या लेकरांच्या चेहऱ्यावर दुःख शोभत नाही, निराशा शोभत नाही, तणाव शोभत नाही. ते फ्रेश असले पाहिजे, ते आनंदी असले पाहिजे आणि ते उत्साही असले पाहिजे प्रार्थना करण्यासाठी. प्रिय बहिणी, प्रिय भावा, हे गीत चालू असताना देव तुला आशा देत आहे, तुझी आशा नष्ट होणार नाही. इस दुनिया के माया में फंस कर हमने किया है गुनाह. इस दुनिया के माया में फंस कर हमने किया है गुनाह. इस गुनाह के बदले में यीशु तूने लिया है सजा. इस गुनाह के बदले में यीशु जी तूने लिया है सजा. जीवन सुना सुना है, जीवन अधूरा है. यीशु बिना जीवन मेरा बिल्कुल निराशा है. यीशु बिना जीवन मेरा बिल्कुल निराशा है. येशूशिवाय जगू नका, प्रार्थनेशिवाय जगू नका, वचनाशिवाय जगू नका, पवित्र संगतीशिवाय जगू नका, देवाच्या सानिध्याशिवाय जगू नका, देवाच्या सहभागीशिवाय जगू नका. या आज येशूच्या जवळ या, आपलं समर्पण करा, नव्यानं प्रार्थना सुरू करा, नव्यानं प्रार्थना करा सुरू करा. तुम्ही धीर धरून वाट पाहतात, परमेश्वर वळून तुमची प्रार्थना ऐकणार आहे, तुमची आशा नष्ट होणार नाही, पारितोषिक मिळणार आहे. दया कर. गम से भरपूर इस जीवन को खुशियों से भर दे तू यीशु. गम से भरपूर इस जीवन को खुशियों से भर दे तू यीशु. उजाला दिखा दे तू यीशु. अंधेरों में खोया है जीवन, उजाला दिखा दे तू यीशु. जीवन सुना सुना है, जीवन अधूरा यीशु बिना
निराशा है। यीशु बिना जीवन मेरा बिल्कुल निराशा है। यीशु बिना जीवन मेरा बिल्कुल निराशा। टाळ्याचा अर्पण देवाला देऊ, खाली बसू। जीवन बदलणारे संदेश, आपल्याला आशा देणारे संदेश आणि आपल्याला देवाच्या जवळ नेणारे संदेश ऐकण्यासाठी आमचं जे YouTube चॅनल आहे पास्टर दीपक थोरात या नावाने, या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, इतरांपर्यंत शेअर करा। याद्वारे आपल्या जीवनामध्ये मोठ्या गोष्टी झाल्याशिवाय राहणार नाही। गॉड ब्लेस।